एव्हरीबॉडी अँड वेलकम टू माय चॅनल मी रेवती. सो आत्ता मी गाडीत बसली आहे आणि मी जाते ठाण्याला सायलीकडे आणि तिथून आम्ही दोघी जाणार आहोत कोलाबा मार्केटला. आणि नॉट जस्ट मार्केट, आम्ही तिथे डिनरला सुद्धा जाणार आहोत. नंतर आम्हाला मोस्टली गौरवसुद्धा जॉईन करेल. एक मिनिट व्हॉट इज रॉंग विथ माय गिम्बल. हां, सो आम्ही तिकडे जातो आहे. तर आत्ता जस्ट मी निघाले, मी माझं सामान घेतलं आहे, डबा घेतला आहे आणि आता मी निघते आहे. सो आय विल सी यू लेटर जेव्हा मी सायलीकडे पोचेन. इट्स गॉना बी अ फन डे, सो आय थॉट ऑफ व्लॉगिंग. लेट्स गो. आय एम व्हेरी एक्सायटेड. माझा उत्साह पहा की इथून मी ट्रेन पकडून किंवा सरळ माझी गाडी घेऊन मी जाऊ शकत होते, पण नाही, मला जायचं आहे सायलीबरोबर आणि सायलीला जायचं आहे माझ्याबरोबर. त्यामुळे ती म्हणाली तू गाडी घेऊन इथे ये, माझ्या इथे पार्क कर आणि मग माझी गाडी घेऊ आणि मग आपण जाऊ. सो आता आम्ही असं करणार आहोत. आणि प्रॉब्लेम असा आहे की मला गिअरची गाडी फार छान चालवता येत नाही, म्हणजे ऑटोमॅटिक चांगली चालवता येते आणि तिची ऑटोमॅटिक नाही आहे. तर आता तिलाच चालवावी लागेल आणि येताना मोस्टली गौरव. सो असा सगळा आमचा प्लॅन आहे. आता इथे समोर एक टेम्पो अडवायला आहे आणि हा रस्ता अजूनही असाच आहे. हा एक रस्ता झाला आहे, तुम्हाला मागच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं. हा एक रस्ता झाला आहे, इकडचा रस्ता अजूनही तसाच आहे. सो आय डोंट नो, आपण एवढं वोट करतो, सगळं करतो, पण गव्हर्मेंट काय करतं आहे. जाऊ द्या ना काका मला. चला, फायनली त्यांना कळलं आहे की त्यांचा टर्न काही बसत नाही आहे, म्हणून त्यांनी मला जाऊ द्यायचं ठरवलं आहे इथून. ओके, चला आपण पटकन जाऊया. या अरे रे, रस्ता पहा, हा असा आहे आमचा रस्ता आणि ह्याच रस्त्याने मी रोज माझ्या सेटवर सुद्धा जाते. अत्यंत वाईट असा रस्ता आहे. अरे रे. ओके, चला, आय विल सी यू व्हेन आय रीच देअर. आणि घोडबंदरला लकीली ट्रॅफिक नाही आहे. आय होप ते मी जाईपर्यंत तसंच असेल. 25 मिनिट दाखवतं आहे मला ठाण्याला पोचायला. मला पोचायचं होतं 3 वाजता आणि 3 वाजता मी इथे आहे. बट इट्स ओके. आज आपण मजा करायची ठरवली आहे ना, मग वेळेची जरा चिंता नाही करायची. गुगल मॅप्सने माझ्याबरोबर स्कॅम केला आहे. मला दाखवत होतं 25 मिनिट आणि मी वेळेत निघाले, तशी 2:45 निघाले होते आणि मला घोडबंदरला 25 मिनिट इथून दाखवत आहे पुढे. सो बेसिकली हा जो मधला ट्रॅफिक होतं, हे जे मधलं ट्रॅफिक होतं हे मला दाखवलंच नाही आहे गुगल मॅप्सने. सो आता मी ट्रॅफिकमध्ये अडकले. ओके, मी पोचले आहे. सायलीला फोन करावा, मेसेज करावा. आपण मेसेज करूया. रीच्ड ब्रो, रीच्ड. वाव, मी एक माती घालली, मी मॉइश्चरायझर लावलं हां आणि कॉम्पॅक्ट लावलं आणि मी सनस्क्रीन लावायला विसरले. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. कळलं नाही मी काय करू, मग म्हणलं जाऊ दे. टॅन तर टॅन, तसंही 2 दिवस उन्हात शूट करून ऑलरेडी टॅन झाली आहे, काय करायचं. आणि मी भरपूर सनस्क्रीन लावलं आहे, जेव्हा मला माहिती आहे, हिलाही माहिती आहे की आपल्याला जायचं आहे, उन्हात फिरायचं आहे, पण नाही. ती माती ते खाली जायचं. माती रेवती, सॉरी, ती फालतू. मी माईक लावला बाय द वे आज. वाव. सो दॅट माझा आवाज क्लिअर येईल. जपून ठेव, पडू देऊ नको. Sexuality on the floor. कामच करायला लावतो मला. सायली उघडदार. ड्राइवर, कोलाबा ले चलो. चला. चल चल चल.
ड्राईव्हला घेऊन चाललंय तू ही है सायली, मी तुझी कोण आहे? अनवॉन्टेड चाइल्ड. असं आहे, मी तिचं आणि गौरवचं एक अनवॉन्टेड बाळ आहे जे सतत त्यांच्या बरोबर थर्ड व्हीलिंग करत असतं. कुठेही जायचं असेल तर सायली, गौरव आणि रेवती. असं आहे. सिरियल मध्ये पण सोडत नाहीस मला, इथेही सोडत नाहीस. लग्नाची सेतूवर सोडून देऊ का तुला एकटीला? असे खूप ऐकायला मिळतील पण या रील मध्ये 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 या वॉट एव्हर व्हिडिओ मध्ये. ही सतत मला अशी घालून पाडून बोलत असते. तुला सांगतो रिव्हर्स घे. पेड पाकी अशा रीते आम्हाला पार्किंग मिळालेलं आहे, काहीही कष्ट न करता. 1 तास ड्राईव्ह केलाय सायकल. चला चला शॉपिंग करूया. तुला पराठा खायचा? पटकन पटकन म्हणजे खायचं पटकन खा. खायचं म्हणजे असं खा पटकन तोंडात. अरे आहे ना, म्हणजे मग एनर्जी मिळेल आपल्याला शॉपिंग करायला. बाहेर आल्यावर घरून कशाला घेऊन आली असतो? कारण मी बाहेरचं काही खात नाही ना सायली. किती मोठं खोट आहे. म्हणजे तू जीव द्यावास. खूप शॉपिंग केली आहे. आणि सायलीची, आणि ही सायलीची शॉपिंग. क्यूट है. वी आर गोइंग अ लिटिल क्रेजी. साइज क्या है? छोटा मिलेगा? कितने का है? 500 का है. 500 इथे इतक्या गोष्टी आहेत आणि आम्हाला इतकी मजा येते, पण आम्हाला कळत नाही नक्की काय घ्यावं. हे छान आहे का नाही घेते? घेते ना. मोठं आहे आणि सायलीला तिचा साईजच मिळत नाही कुठे. प्रत्येक ह्याच्यात. तू एक काम कर, सगळं सेटवर घेऊन जा आणि एकदमच ऑल्ट्रेशनला दे. आमच्या सेटवरती रोज मास्टरजी असतातच. तरी मोठा आहे ग, खूप मोठा आहे. अरे अरे सोलर बरोबर आ रहा है. सोलर आ रहा है, कमर नहीं आ रहा है. वो तो मैडम घेर बनेगा ना वो. हे जे काही एक सायलीला घ्यायचं असतं ना, प्रत्येक वेळी माझ्यावर लावून बघते. सगळे कानातले तिने माझ्यावर लावून पाहिले. कसं शक्य आहे? सायलीची डिसअपॉइंटमेंट. मी असं काहीतरी घेऊ शकते ना, माझ्या साईजमध्ये मिळेल असं काहीतरी. तुला मिळेल ये ना. क्या करू पता नहीं. साइज सायली आता बार्गेनिंगच्या मोडमध्ये कंप्लीट. किती? नाही, तो 600 वर अडलाय, ही 500 वर अडली आहे. तुला 550 घ्यायचं आहे का? कलेक्शन भारी आहे.
आणि त्याच्यात मला काहीतरी वेगळं थोडंसं जरा कलर बरे हवे मला. हा चांगला वाटतं येलो चांगला वाटतं. हा पण छान आहे. भैया ये कितने का है? कितने का है? 50 का मैडम. 450 का. कितने में दोगे? कितने में दोगे? 400 का. बराबर बताओ. सायली बार्गेन. यार माझ्यासाठीच नाही करत ती पहा स्वतःसाठी बार्गेनिंग करते. शाणे असे असतात लोक. ए हा बघ पिवळा नको ना खूपच पिवळा होईल. भैया ये 300 में दोगे? हाँ ले लो. हाँ दे दो. वो अभी जा रहा है दुबई, फरवरी में निकलने वाला है, तो चलते बोल दिया. ए हा पण चांगला वाटतोय. येलो पण छान आहे. हा घ्यायचा का तुला? बघ दाख दर कुठं करायचं रे? तसाच ठेव उलटा. नाही. आता उलटा कर. हा आवडला रेवतीला टॉप. हा की हा ब्लू वगैरे. हाँ नहीं ये निकालो ये येलो निकालो कि हाँ तो पण छान आहे. हा जास्त गोड वाटतं ना. हा ना. मला दोन्ही आवडलं. तुला जो आवडेल तो. येल्लो मी मगाशी शर्ट घेतलाय मग मी हे घेतो. डन. डन. हाँ ये बंद कसं येस आम्ही कुठे आलोय. गेटवे ऑफ इंडिया. इथे आज 26/11 मुळे शो आहे वाटतं. सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. केवढं आहे ते. आणि ते तेव्हापासून अजून एवढं चांगलं राहिलं आहे. हे पण बघ ना ताज तरी ह्याचं खूप केलं. हे पण खूप सुंदर आहे ग. ते बघायलाच इतकं सुंदर आहे. आज आम्ही मुंबईमध्ये टुरिस्ट असल्यासारखे फिरतोय. सगळं अचानक बघत मिळालेल्या सुट्टीचा लाभ. हो. आणि उद्या पण आम्हाला उद्याही सुट्टी आहे. मिळाली आहे. आत्ताच खबर आलेली आहे. त्यामुळे आता उद्या काय करायचं हा सुद्धा प्लॅन चाललाय. बघू आज रात्री किती दमतोय त्याच्यावर. आजच्या आज एडिट करून हे टाकणार नाही तर तुमच्याकडून सजेशन्स मागितले असते की आम्ही कुठे फिरावं मुंबईत. आता मी खूप दमले. आज नाही टाकणार मी. आज मी ऑलरेडी टाकलाय एक व्लॉग आपला. अगं रेवती माझी यॉट कुठे दिसतेय तुला? ए ती तुझी यॉट. ती बघ ती तिथे. सायलीने माझ्यावर 3 वर्षापूर्वी एक प्रँक केला होता ज्यामध्ये तिने मला सांगितलं होतं की माझ्याकडे एक यॉट आहे आणि ज्याबद्दल मी बिलीव्ह केलं. आणि मग मला 3-2.5 वर्षानंतर जवळपास कळलं आहे की असं काही नाही आहे. सो असा तो होता प्रँक छोटासा. तर तिथे तिची यॉट पार्क्ड असं तिचं म्हणणं होतं. आणि त्यांनी एक फोटो काढूनही दाखवला होता मला. मी आणि तू आणि संकेत गेले होते. संकेत गेला होता सुपर्णाबरोबर यॉटवर. तर तेव्हा त्याने सांगितलं होतं की त्या यॉटच्या बाजूला तुझी यॉट पार्क होती. तेव्हा आम्ही ठरवलं की पार्क नाही म्हणजे डॉक केली होती. सो येस असं मला या दोघांनी मिळून वेडं बनवलंय. दुखायला लागलाय केस बांधून. तू पूर्ण वेळ बांधून करून. चला खाऊया भूकही लागली आहे. आणि आता आम्हाला खूप आमच्याकडे इतकं सामान होतं की आमचे हात दुखायला लागले. शेवटी आम्ही गाडीमध्ये सगळं सामान डंप केलं आणि आता चालत खायला. चला जेवूया. काय खाणार रेवती? कुठे जायचं? आईस्क्रीम? नॅचोस. मला वाटलं नॅचरल. नाही मी आईस्क्रीम नाही खात.
असं नाही म्हणत, ही सगळं खाते. अगं मी नाही खात, मी फक्त अप्सराचा गुआवा आईस्क्रीम खाते. तिला फक्त 2दा खा ग म्हणावं लागतं. तिसऱ्या वेळेला ही स्वतःहून म्हणते हा ठीक आहे खाते. नाही, मी आईस्क्रीम तरी नाही खात. मी आईस्क्रीम फक्त अप्सराचा गुआवा आईस्क्रीम खाते आणि बाकी मी खात नाही, कारण मला अप्सराचं नाही बाधत, मला नॅचरल्सचं बाधतं आणि मग मला सर्दी होते. टू मच इन्फॉर्मेशन फॉर यू गाईज. ओके, बाय. Okay, that was it for today's video. If you like this video, then please like, share, comment down below and subscribe to my channel मी रेवती. Also मी याचा हॉल व्हिडिओ नक्की पोस्ट करणार आहे, सो प्लीज स्टे ट्यून फॉर दॅट आणि शो सम लव्ह.